विषय असा आहे की 20,000 किलोमीटरला आपली पहिली सर्व्हिसिंग आहे की इंट्रा 30, 50 आणि 70 ते तीन जे मॉडेल आहेत 1 नोव्हेंबर 2024 साधारणतः आपण 10-10:15 वाजता शोरूमला आलो. बघूया किती वेळेत पहिली सर्व्हिसिंग कंप्लीट होत्या, काय टायमिंग किती येते काय ते. एक नंबर म्हणलं बघावं तरी 70 आहे. एकदम ग्रेविश कलर दिलाय, एकदम चॉकलेट मस्त वाटते टाकलेला आहे. मला दाखवतो म्हणजे कसं पहिल्या सर्व्हिसिंगला काय काय झालं आणि डायरेक्ट गाडी खाली बसूनच चाललाय विषय. आपण ड्रायव्हरला माहिती असते सर्व्हिसिंग ऑइल बघा, आता काय लोकांना कळत असेल बरोबर 20,000 पर्यंत. बरोबर नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय टाटा शोरूमला. तर विषय असा आहे की 20,000 किलोमीटरला आपली पहिली सर्व्हिसिंग आहे. त्याच्या अगोदर आपण आलेलो होतो, पण 19,400 झालेलं ना, तर त्यावेळेला सांगितलं की 19,400ला ॲटलिस्ट 19,500च्या वरती किलोमीटर झालेलं पाहिजे. 19,500 किंवा 700च्या दरम्यान घेऊन या. तर 19,900 झालेला आहे. तर पहिल्या सर्व्हिसिंगला किती खर्च येतो, काय काय प्रोसिजर आहे आपण समजून घेणार आहे. तर हे निंबाळकर मिस्त्रींची टीम आहे, टाटा निवान मोटर्स. यांच्याकडून आपण पहिलं एकदा टाटा जिपचं काम करून घेतलेलं नाही. तर आता गाडीमध्ये जर आपल्याला काय 20,000 किलोमीटरमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कुठल्या गोष्टीचा, ब्रेकचा नाही, ऑइलचा नाही, किंवा कुठल्याही पद्धतीचं काही सुद्धा आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम आलाच नाही की बाबा नुक्स बाबा हे चेक करावं ते चेक करावं. 20,000 किलोमीटरमध्ये काही विषय नाही. आता बघूया काय प्रोसिजर आहे, काय विचार आहे. आपल्या निवांचे सर्व्हिस ॲडवायझर सर, काय नाव तुमचं? राहुल पाटील. राहुल पाटील. जरा आम्हाला आहे की नाही आता किलोमीटर किती झाले त्या हिशोबाने बघा. पहिली सर्व्हिसिंग आहे, त्या दिवशी मी येऊन गेलेलो होतो, तुम्ही 19,400ला परत गेलो मी, तुम्ही पुढे यायला सांगितलं. पुढे काय जरा प्रेक्षकांना पण माहिती होईल बाबा, काय सर्व्हिसिंग बद्दल बरंच कन्फ्युजन आहे, कधी करायचं, काय करायचं, शोरूमला का करायचं. कसं आहे की पहिली सर्व्हिसिंग आहे, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. 20,000ला तर काय लोक 10,000ला पण चेक करतात. मी चेक करून गेलो, 20,000 पर्यंत आपल्याला काही टेन्शन नाही. तर आता ऍक्च्युअली यायचं किती रनिंगला पहिल्या सर्व्हिसिंग? ऍक्च्युअली कसं आहे की इंट्रा 30, 50 आणि 70 हे तीन जे मॉडेल आहेत 1 नोव्हेंबर 2024 पुढच्या ज्या सेल आउट गाड्या आहेत, अच्छा, त्यांची सर्व्हिस आपली 1 वर्ष 20,000 किलोमीटर. सेकंड सर्व्हिस आहे 40,000 किलोमीटर किंवा 2 वर्ष. आणि तिसरी सर्व्हिस जी आहे ती 60,000 किलोमीटर किंवा 3 वर्ष. आणि 1 नोव्हेंबर 2024च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत विथ 30, 50 आणि 70 यांचं 10,000ला किंवा 8 महिने, 20,000ला किंवा 16 महिने. आता कन्फ्युजन काय आहे? 20,000ला येतो त्या दिवशी मी कसं 19,400ला आलो, एक्झॅक्ट कधी यायचं आहे त्याच्यामध्ये कसं असतं तुमचं 20,000ची पहिली सर्व्हिस आहे, 20,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष, तर तुम्हाला 500 किलोमीटर प्लस मायनस दिलेला असतो अलाउन्स. म्हणजे 20,000च्या 19,500 पासून स्टार्ट होते ते 20,500 पर्यंत 1,000 किलोमीटरचा अलाउन्स. कंपनी समजा 19,400ला मी आलो तसं तर करत नाही, 19,500च्या वरतीच पाहिजे. 19,500च्या वर ते 20,500च्या मध्ये 1,000 किलोमीटरचं तुम्हाला प्लस मायनस चालतं. आणि दिवसामध्ये 15 दिवस तुमचे 15 दिवस प्लस आहेत, 15 दिवस मायनस आहेत. 1 वर्षामध्ये 15 दिवस प्लस किंवा 15 दिवस दिवसाचा काय एवढा विषय येत नाही, कारण की तेवढं 20,000 किलोमीटर होऊन जातं. काही काही जणांचं किलोमीटर होत नाही. 3 वर्ष झाले तरी त्यांचे 10,000 किलोमीटर होत नाही. लोकलला चालते. त्यामुळे दिवस किंवा किलोमीटर जे पहिले येईल त्याला तुम्ही सर्व्हिस करायची. बरोबर. तर लक्षात ठेवा की 19,400ला पण शोरूमला जाऊ नका, कारण की माझा अनुभव तुम्हाला सांगतो. 19,500, 19,600 नंतर तुम्ही कधी पण, आणि 500 किलोमीटर त्यांनी हे दिलाय. म्हणजे एखाद्या समजा 20,400 झालं, 20,300 झालं, तर 20,500च्या आत ऍटलिस्ट शक्यतो 19,600, 700ला करून घ्या 20,000पर्यंत, किंवा 20,500च्या आत करून घ्या. म्हणजे तसं तुम्हाला वॉरंटीला काय अडचण येणार. आणि सर्व्हिस ही वेळेत झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वॉरंटी आता ह्या गाडीला 1,00,000 किलोमीटर 3 वर्ष आहे. तर सर्व्हिस तुमच्या वेळेत असतील. फ्री सर्व्हिस पण नाही, पेड पण सर्व्हिस जे असतात फ्री सर्व्हिस संपल्यानंतर त्या सर्व्हिस पण तुमच्या वेळेत होणं गरजेचं आहे, की जेणेकरून 3 वर्ष जे आहे तुमची वॉरंटी ऍप्लिकेबल राहते गाडीला. त्याच्यामध्ये तुमचं इंजिन आणि गिअर बॉक्स कव्हर होतं फुल. बाकी इतर पार्ट वाईज वेगवेगळी वॉरंटी.
साधारणतः आपण 10-10:15 वाजता शोरूमला आलो. बघूया किती वेळेत पहिली सर्व्हिसिंग कम्प्लीट होत्या, काय टायमिंग किती येते काय ते. कारण इथं नंबर तर काय नाही, आपलाच नंबर आहे. तर मिस्त्री साहेब लावून घ्यायला लागलेत गाडी. तर काय चेंज होणार आहे, डिझेल पंप चेंज होणार आहे, ऑइल, त्याची सर्व माहिती तुम्हाला पुढं सांगतो. काय बाकी तर काय आपल्या गाडीमध्ये काय विषय नाही, कुठलं ब्रेकचं किंवा कुठलंही आतापर्यंत तर काय 1% सुद्धा काय मला इश्यू जाणवलेला नाहीये. रीडिंग लिहून आपल्याला जे लॉकशीट आहे ती बनवून घ्यायची. एकोणीस 930 झाले बघा. इंट्रा 70 मध्ये हा एक कलर आलाय बघा, भारी वाटतोय नाही, एक नंबर. म्हणलं बघावं तरी. 70 आहे, एकदम ग्रेविश कलर दिलाय का, एकदम चॉकलेटी, मस्त वाटतंय. ज्याला व्हाईट कलर करायला नको त्यापेक्षा एक नंबर आहे, एक नंबर गाडी दिसणार आहे. मेटॅलिक कलर आहे, भारीच वाटते पण गाडी. म्हणलं कलर दाखवावं तुम्हाला, एकदम वेगळं वाटलं. निवांत जो शोरूम आहे तुम्हाला माहितच आहे. इकडून आपण वारुंजी फाट्यावरून आलो की अजून लँडमार्क इकडे पुढं तुमचं सॅफ्रॉन हॉटेल आहे की नाही, त्याच्या अलीकडेच बघा. बघा तर बाकी गाडीचं सर्व्हिसिंग मध्ये काय काय विषय येतोय ते चेक करून किती खर्च येतोय ते तुम्हाला सांगतो. काय पहिला सर्व्हिसिंगला खर्च किती येणार आहे बघा. ऑइल काढायचं चालू आहे. ऑइलचं कसं कसं काय कंडिशन आहे मिस्त्री, बऱ्यापैकी बघा. ऑइल अजून सुद्धा एकदम टकाटक वाटते. हा नवीन गाड्यांचं. हा काय डिझेल फिल्टर आहे का? हा ऑइल फिल्टर आहे. ह्या खालच्या साईडला असतो का? कुठे ह्या साईडला इथून काढला का, म्हणजे काढायला इझी पडते तसं. ऑइल फिल्टर आणि डिझेल फिल्टर पण चेक करणार ना आपण. डिझेल फिल्टर किती? 40,000 ला. बर. हा जनरल सर्व्हिस. आता कूलंट बिलंट पण चेक करणार, काय लेवल आहे किंवा लेवल करून देणार. हा ऑइल फिल्टर फक्त बदलायचं चाललाय आपला. ऑइल फिल्टरनं काय अवरेज बिगेजला थोडा फरक असणार की. मला फरक पडलाय एकाच पॉईंटचा. हा हा बर बर. आपण ऑइल फिल्टर बघा टाकलेला आहे. मला दाखवतो म्हणजे कसं पहिल्या सर्व्हिसिंगला काय काय झालं आणि डायरेक्ट गाडी खाली बसूनच चाललाय विषय. आपण ड्रायव्हरला माहिती असणं गरजेचं आहे, मालक असो चालक असो, काय कुठं आहे, काय कधी अडचणी आल्या तर माहित असावं ऑइल फिल्टर कुठं आहे, काय कधी काय होतं मग कुठं काय काय कळत नाही. बाकी इंजिन तर बघा आपलं टकाटक आहे, काय गाडी गार झाल्या काही विषयच नाही. ऑइल फिल्टर आहे की नाही हे बघा लेफ्ट साईडला, या साईडला तुम्हाला खालच्या साईडला दाखवलेलं होतं. सर्व्हिसिंग ऑइल बघा. आता काय लोकांना कळत असेल, बरोबर 20,000 पर्यंत एकदम विषय संपलेला आहे. म्हणून वेळेत सर्व्हिसिंग करून घ्या आणि वॉरंटी मध्ये गाड्या ठेवा. बरोबर हे 20,000 ला बघा कशी झालेली आहे हालत. की आता आपण ऑइल टाकणार आहे 20,000 किलोमीटरला, ते कुठलं टाकायचं काय? सिंथेटिक 5W30. सिंथेटिक 5W30. तर आपण स्टोअर मॅनेजरना विचारलेलं आहे, कारण बरीच लोक बाहेर सर्व्हिसिंग करतात. सिंथेटिक 5WC ना, सिंथेटिक 5W C 30 सिंथेटिक 5W30. बघा हे ऑइल आहे आता निघून काढलेलं आहे. आणि शोरूम मधलं ऑइलची काय क्वालिटी बाहेरची पण असते, पण शोरूमला कसं बल्क मध्ये त्या टेस्टिंग नुसार घेतलेलं असते. ऑइल फिल्टर आहे. हा आपलं एक सर्व्हिसिंगला चेंज करायचंच दर 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिसिंगला. ओके. आता इथं काय करायचं असते, इथं काय विषय आहे? ऑइल चेक का? ऑइल इथनं फिल करायचं. ऑइल फिलिंगचं इथून विषय आहे. कुठं कुठं काय ती पण माहिती होऊन जाईल. ऑइल कुठं टाकतात, काय टाकतात. परत कधी कधी विषय पडतो, कधी असा प्रसंग येऊ नये की बाबा ऑइल लेवल कमी झाली तर हेच खोलायला लागणार ना, ऑइल लेवल कमी झाली काय झाली. तर कधी कधी ऑइल लेवल पण कमी होते ना, बाबा लॉंग रूटला चालणाऱ्यांच्या बाबतीत असं घडतं की ऑइल लेवल कमी झाल्या, मग आता कुठं ठेवायचं, कुठं काढायचं, कुठं टाकायचं. तर आता ही तुम्हाला दाखवतो.
काय नाव बजायचं सरळ सीट काढायची नाही करायची. बाया पकडा. पूर्ण ऑइल फिल झालेला आहे बघा. ओके ना मिस्त्री. 5.5 लिटर साधारणतः 5.5 लिटर ऑइल येते. एअर फिल्टर ह्याला म्हणजे आता हे चांगलाच आहे की नाही, म्हणजे अजून कंडिशन चांगली आहे. हे किती किलोमीटरला चेंज करावं का असं वाटलं तर 40ला. हे बघा एअर फिल्टर आहे हो, साधारणतः आपल्याला 40,000ला चेंज करायचा आहे असं कंपनीने सांगितलंय. कारण हा चांगलाच आहे, काय अडचण नाही, चेंज करायची काय गरज नाही. जवळ आहे ती एक भारी आहे आपल्या इथले, चेक करायची काय अडचण नाही. मध्ये आधी पिकअप बिकअपला फरक पडतो काय नाही, मध्ये आधी साफ करून घेणं गरजेचं आहे. मध्ये आधी थोडस साफ करून घेणं गरजेचं आहे. 5-10 हजार किलोमीटर झालं ना साईडला ते खोलायचं सोपंच आहे नाही. त्याचं नुसतं हे लावायचं, क्लिप लावायची. आपण काय खोलू शकतो, काय एवढी काय अडचण नाही. बस नुसतं आपल्या लॉकच आहे. मध्ये आधी चेक करणं गरजेचं आहे. कारण पिकअप बिकअप म्हणा याला पाय फरक पडत असला ना, एअर फिल्टर आपला खालच्या खाली काढायचं आणि साफ करून घ्यायचं. आता आपला फिल्टर झाला, ऑइल चेंज केलं आपण, ऑइल फिल्टर चेंज केलं. आता काय डिझेल फिल्टर काय चेक बघायची गरजच नाही 40,000ला. कूलंट आता टाकला पाहिजे ना मग. बर बघा कूलंटची आपण माहिती घेतली. कूलंटची आता मिनिमम लेवलच्या वरतीच आहे. तर कूलंट साधारणतः 70,000 किलोमीटरला चेंज करायचं म्हणतात. म्हणजे आपण साधारणतः 40,000 किलोमीटरला फ्लश करून पूर्ण कूलंट चेंज करून घेऊ. आणि कूलंट टाकताना हे गरम असलं नाही पाहिजे. म्हणजे सकाळ सकाळी तुम्ही पाणी थोडंसं टाकून साधारणतः मॅक्सच्या वरती पण घ्यायची नाही लेवल, मॅक्सच्या खाली. आता हे अजून लेवल आहे त्याच्यावरती थोडीशी लेवल करून घ्यायची. आता काय ऑइल फिल्टर चेंज केलेला आहे आपण, ऑइल चेंज झालेला आहे, बाकी एअर फिल्टर चेंज केलाय. आता गाडी वॉशिंगला जाणार. आता काय दुसरं काय नाही ना, गाडी वॉशच. हा तो लॅपटॉप वरती हा पहिला जुना सर्व्हिसिंग 10,000 सर्व्हिसिंग झाल्यानंतर हा पाना चिन्ह येत होतं बघा ते. तर तो एक आपल्याला ऑइल बदली आली की पहिलं 10,000ला येत होतं. आता तो आपण ते कॉम्प्युटरवर काढून घ्यायचंय ना. फॉल्ट कोड कुठं दिसतोय, गाडी नंबर टाकला की येते का कसं काय? BS6 नुसतं गेलं का पाण्याचं चिन्ह? दाखवा तुम्हाला. ते 10,000 किलोमीटरलाच आलेलं होतं मला वाटते. तर मला शोरूमला सांगितलेलं होतं. आता गेलं चिन्ह. ओकेच, धन्यवाद, आभारी आहे. आता काय वॉशिंग झालं ना, बाकी आता सर्व्हिसिंग. साधारणतः 10:30ला आलेलो होतो, 10:20ला आले असेल साधारणतः. 11:26 झालेत. तर आपली सर्व्हिसिंग बघा आता टायमिंग दिसत असेल तुम्हाला, 11:25. एक तासाभरात आपली सर्व्हिसिंग कंप्लीट झाली टाटा शोरूमला. एका तासात विषय संपला. आता वॉशिंग करायचे भाई म्हणलं वॉशिंग करूया, आतलं जरा एअर बिअर मारून क्लीन करून घ्यायचंय. म्हणलं ठीक आहे. वॉश करायला साधारणतः अर्धा तास समजा. आता वॉशिंगला जो वेळ जाईल आता एखाद्याला गडबड असली भाड्याला तर डायरेक्ट जाऊ शकतो, वॉशिंग करायची काही गरज नाही. पण आपण वॉश पण केली नव्हती त्यामुळे वॉश करून घेणार आहे. साधारणतः एका तासात आपली सर्व्हिसिंग कंप्लीट झाली पहिली. हा अनुभव एकदम खणखणीत होता. आणि 20,000ची आपल्या जीवनातली पहिली सर्व्हिस आहे की पहिली गाडी 20,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करायचा हा पहिला अनुभव आहे. आता पहिला 8,000 9,000ला आपण करायचं सर्व्हिसिंग. चला भाई गाडी घेतात, वॉश करूया आणि मग निघू आपण. फुटरॅक पण इथं लावायचं होतं आपल्याला. 1200 रुपयाला फुटरॅक बसते. V70 V50ला निघाले ना, बघूया आपण आता नेक्स्ट टाइमाला लावून घेऊ. अशा पद्धतीने काम आल्या चालू होते. ही पण गाडी आल्या आपल्या भागातलीच आहे बघा, मला माहित असेल, सूर्या फर्निचर त्यांची गाडी आहे. त्यांचं पण काम चालू झालंय कूलंटचं. बाहेर आहेत सूर्या फर्निचर वाले. तर आता करूया वॉश आणि निघूया कामाला. आतच ढकलले.
चला तिकडचं नाहीत लावलेलं ना. ओके. रबर आहे का काय काय माहिती, एकदम मॅट जबरदस्त आहे. कर 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 वाजत. वॉश करायचे आपल्याला, आतलं सगळं काढायचं ना मटेरियल. चला मटेरियल काजा बाजा काढून घेऊ. भाई तुमचं गाव कोणतं? कोपर्डे हवेली. कोपर्डे हवेलीचे कार्यकर्ते, सर्व्हिसिंग डिपार्टमेंट, बाकी सगळं पण बघतात ते. तर त्यांच्याकडे एक माहिती पण आहे, ती पण आपण व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचा. काय ती 1600 रुपयाला काय म्हणत होता तुम्ही? क्रेन सर्व्हिस म्हणून. क्रेन सर्व्हिस आहे का? हो. 1600 रुपयाला 1600 रुपये. आपण एक छोटा व्हिडिओ बनवू त्याच्यावर, आहे की नाही? ऑल इंडिया सर्व्हिस आहे ना. ऑल इंडिया सर्व्हिस. क्रेन सर्व्हिस 1650 रुपये भरायचं हा, आणि क्रेन सर्व्हिसचा वर्षभर लाभ घ्यायचा. वर्षभर. आणि ते काय 2000 कितीचं मॉडेल नंतर 20 नंतर आहे का? 21 2021 च्या पुढचं मॉडेल. पुढच्या मॉडेलला आहे का? बरं बरं, ते आपण बनवूया एक छोटा व्हिडिओ. यार मारून घेऊ आपली मस्त पैकी. काम म्हणजे काम, टकाटकच आहे. अर्धा टकाटकच केला. काम म्हणजे कामच आहे एक नंबर. तर अशा पद्धतीने आता सर्व्हिसिंग कंप्लीट झाली आपली. तर किती खर्च येणार आहे, काय येणार आहे, ते एक आपण भाग घेऊ आणि संपू. एक 5-10 मिनिटात आपण त्यांच्याकडे जाऊ, किती खर्च आलाय ते पण तुम्हाला सांगतो. तर आपलं बिल झालेलं आहे 2663 रुपये. तर याच्यामध्ये बघा कंज्युमेबल 25 रुपये आणि असेंबली ऑइल फिल्टरचे 246 आणि TMGO सिंथेटिक 5W30. मी मगाशी चुकून बोलताना 15W बोललो, 5W30 ऑइल, ते 2392 रुपये. आणि टॅक्सेस लागलेले आहेत 403 रुपये. GST आपण कधी कधी ती वाचवायला जातो, ती GST. आणि 2663 रुपये खर्च आला. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या सर्व्हिसिंगला आपल्याला 2663 रुपये खर्च आलेला आहे. आणि आता गाडी वॉश कंप्लीट झाली आहे, आपण निघूया आता कामाला. तर तुम्ही फॉलो करायला विसरू नका. इथून पुढचे सर्व डिटेलिंग व्हिडिओ, इंट्राचे असो, पिकअपचे असो आणि कुठले असो, सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. काय पण XYZ म्हणजे जे योग्य आहे ते योग्य सांगता येईल, काय कुठं अडचण असेल तेही सांगता येईल तुम्हाला त्या पद्धतीनं. आणि हा व्लॉग इथं संपू. फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, जय महाराष्ट्र.